कसे आहेत सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज मी संध्याकाळचं जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता बाहेर आताच भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे. आता हलका हलकासा पाऊस पडतोय, मध्ये भरपूर पाऊस पडत होता, सगळीकडेच पडत होता, असं नाही की आमच्या तिकडे पडत आहे. ते गोल्डू काय चाललंय तुझं? तर गोल्डू आता ॲक्टिव्ह झालेला आहे, त्याचं झोपून उठून झालेलं आहे आणि आता मी पण फ्री झालेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं की त्याच्यासोबत आता थोडंसं त्याचा बॉल त्याला द्यायचा आणि त्याच्याबरोबर तो मग खेळतो. हे संध्याकाळचं त्याचं नेहमीचं रुटीन आहे आणि माझं संध्याकाळचं रुटीन त्याच्यापासूनच सुरू होतं. तर त्याच्या आधी माझे व्हिडिओ होते बनवायचे, तर आज मी एकदम काही व्हिडिओ बनवून घेतलेले आहेत, म्हणजे बरं पडतं. हे कशा वाटतात दोघे? हे बघा, हा इकडे बसलाय आणि ही पाठी बसली त्याच्या. कधी कधी त्या दोघांचं खूप जमतं, खूप म्हणजे खूपच जमतं. तर आता तो माझी वाट बघतोय, त्याला बॉल पाहिजे म्हणून. बॉल कुठे आहे? बॉल कुठे आहे? माझ्याकडे नाही आहे. तर चला, आता जे काही माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते. दिवसभर जे असतं ते व्हिडिओचं एडिटिंग, व्हिडिओ बनवणं याच्यातच दिवस पूर्ण जातो आणि बाकी घरातली कामं. संध्याकाळचं थोडंसं जे रुटीन असतं ते वेगळं असतं. तर चला, जास्त बोलत नाही मी, आपल्या रुटीनला आणि आपल्या कामांना आता सुरुवात करूया, कारण की आता 6 वाजलेले आहेत. मला आज उशीर झाला आहे, 5:30-6पर्यंत माझं कोर्सचाही समजा मला व्हिडिओ बनवायचा असेल तर 5:30-6 हे मला वाजतातच. त्याच्यामुळे 6 नंतर माझी कामं सुरू होतात. तर चला, पाठीमागे इकडे कपड्यांचा पसारा आहे, तो पण मला आवरायचा आहे आणि सगळंच आवरायचं आहे. तर चला, आपल्या रुटीनला आपण सुरुवात करूया. कामं करायला सुरुवात करतच होते, तर त्याच वेळी स्वीटी आली आणि तिला आता दुर्वा खायची आहे. तर तिच्यासाठी आता मी दुर्वा आधी ते देणार आहे. सकाळी पण ती मला सांगत होती, पण सकाळी मला वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी फारसं लक्ष नाही दिलं. आता म्हटलं हिच्याकडे नाही लक्ष दिलं तर तिला परत राग पण यायचा. आणि स्वीटी ज्यावेळी दुर्वा खायला जाते ना, त्यावेळी मग गोल्डूला पण हव्या जातात. तर मध्ये त्याला पण देत होती आणि हिला पण देत होती. थोडा वेळ फक्त ह्या दुर्वा द्याव्या लागतात, त्याच्यानंतर मग ती स्वतःहून पण खाते. प्राण्यांना पण असतं ना की आपले पण लाड करावेत. तर त्याच्यासाठी म्हटलं की थोडा वेळ म्हटलं यांच्यासोबत राहते. त्याच्यानंतर मला बरीचशी कामं आहेत आज. तर बाहेर आता हळूहळू थोडासा पाऊस जो आहे तो पडतच आहे अजूनही, पण बराचसा कमी झालेला आहे. नाहीतर मध्ये खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसाचं कधी अतिप्रमाणात पडलं की आपल्याला मग नकोसं वाटतं सगळं. आणि आमच्या इथले जे पाणी आहे ना पावसाचं, ते बाल्कनीमध्ये, दोन्ही बाल्कनीमध्ये यायचं आणि सगळी नुसती ओल व्हायची. आणि ही दोघं जण आज बाहेर करत राहिली की ते आणखी घरामध्ये पण ओल वगैरे किंवा ओले पाय वगैरे यायचे. ते खरंच नकोसं वाटत होते. आणि आता थोडंसं पाऊस कमी झाला आहे तर थोडं बरं वाटत आहे. आता त्यांचे जे काही दोघांचे लाड होते ते करून झालेले आहेत. आणि त्याच्या आधी मी थोडा गोल्डूसोबत त्याला बॉल पण दिलेला होता खेळायला, कारण की त्याचा संध्याकाळचा टायमिंग असतो आणि तो दिवसभर कसा कंटाळतो ना, त्याच्यामुळे मग त्याला थोडंसं बॉल वगैरे खेळायला त्याची जी काही खेळणी आहे ती दिली का त्याला जरा बरं वाटतं आणि थोडं त्याच्यासोबत पण म्हणजे राहावं लागतं, मग तो जरा खुश होतो. तर आता इथे बेड आधी पहिला मी आवरून घेणार आहे. तर सकाळचं टायमिंग पण हेच असतं नेहमीचं, म्हणजे बेड वगैरे सगळं व्यवस्थित तिथलं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं असतातच म्हणा. तर आता इकडे बघा, बेड मी व्यवस्थित सगळं ठेवून दिलं आणि स्वीटी तिकडे येऊन आता तिचा झोपायचा टायमिंग झालेला आहे. आता ती तिथे झोपणार आहे. आणि आता इकडे हे कपडे आहेत, काही जे कपडे आहेत ते सुकलेले आहेत, तर ते पण मला काढायचे आहे. तिथे थोडासा त्या स्टँडवरती तुम्हाला पसारा दिसेल, कारण की असेच कपडे काय होतं ना की इतर पण असे काहीतरी कपडे वगैरे असतात, मग ते त्याच्यावरतीच टाकले जातात. तर दिवसभर थोडंसं असं असतं मेसी, पण आता ते मी सगळं लावून ठेवणार आहे. बरेच कपडे वगैरे सुकले ते लावून ठेवायचे आहेत. आणि काही बाहेरचे जे ओले कपडे आहेत ते पण आता ह्या स्टँडवरती मी घालून ठेवणार आहे, कारण की रात्री कसा फॅन चालू असतो त्याच्यामुळे मग ते कपडे सगळे व्यवस्थित वाळतात पण. तर त्याच्यानंतर मला कचरा पण काढायचा आहे संध्याकाळी. कचरा मी नेहमी काढते, म्हणजे जसं सकाळी काढते किंवा दुपारी वगैरे पण असतोच कचरा काढायचा, पण संध्याकाळचा मी काढतेच कचरा, कारण की असं बोलतात की संध्याकाळी लक्ष्मी येते आणि लक्ष्मी आपल्या घरी येते. त्याच्यामुळे आपलं जसं सकाळी आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण संध्याकाळी पण घर स्वच्छ ठेवायचं असतं. तर हे माझं टायमिंग जे आहे ते ठरलेलं आहे की संध्याकाळचा कचरा हा काढायचा. त्याच्यानंतर एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये ना गावावरून नारळ आणलेले होते, तर ते मी ठेवलेच नव्हते. तर ते आता मी ठेवून दिले तिकडे किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर ती पिशवी जी आहे ती म्हटलं घडीकडून मी इथे ठेवून देत आहे. तर इथे हे जे ड्रॉवर आहे ना, या ड्रॉवरमध्ये मी सगळ्या कापडी पिशव्या ठेवलेल्या आहेत. तर एक असंच नाही, एका ठिकाणी आपण पिशव्या ठेवल्या की आपल्याला खूप बरं पडतं आणि कोणालाही आपण म्हणजे घरातले कोणीही तिथल्या पिशव्या घेऊ शकतं. नाहीतर मग बऱ्याचदा आपल्या म्हणजे
म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा अशा लोकांकडे प्रॉब्लेम असतो की पिशव्या सापडत नाहीत वगैरे. तर अशा जर तुम्ही व्यवस्थित अशा एकाच ठिकाणी पिशव्या ठेवल्या तर ते अगदी व्यवस्थितपणे सापडतील. आणि ज्या प्लास्टिक पिशव्या आहेत त्याच्यासाठी पण मी एक बॉक्स केलेला आहे. त्या सगळ्या पिशव्या ज्या आहेत प्लास्टिकच्या त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. कारण की प्लास्टिकच्या पिशव्या बऱ्याच साठलेल्या असतात आणि आपलं बायकांचं ना पिशवीप्रेमी भरपूर असतं. कधीतरी आपल्याला सापडेल म्हणून आपण त्या पिशव्या अगदी जपून ठेवत असतो. तर त्याच्यासाठी मी असं सेपरेट अशी जागा करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कधीही मला जे गरज लागते ते पटकन मला त्या पिशव्या सापडतात. त्याच्यानंतर मी काल मनी प्लांट जो होता ना माझ्या किचनमध्ये, जो मनी प्लांट आहे ते खूप वाढलेलं होतं झाड. तर त्याच्यामुळे मी ते कट केलं आणि दुसरी एक कुंडी होती. तर ॲक्च्युली ती कुंडीमध्ये काय झालं होतं की ते आर्टिफिशियल फ्लावर्स होते तर ते खराब झाले होते. तर ते मी काढून टाकले आणि त्या कुंडीमध्ये आता मी ते मनी प्लांट जे आहे ते कट करून तिथे लावलं होतं. त्याला पाणी दिलं. त्याच्यानंतर काही कपडे वगैरे धुवायचे होते तर ते पण धुवून टाकले. सकाळी कसं होतं माहिती आहे का, दररोजचे जे कपडे असतात ते सकाळी धुतले जातात, पण इतर जे कपडे असतात ऑफिसवेअर किंवा आपले जे काही कपडे असतात ते तर ते राहतात. म्हणजे मला जर सकाळी वेळ असेल तर मी धुवून पण टाकते, पण कधी कधी नाही वेळ भेटला तर मग मात्र मी संध्याकाळी धुते. तर ते धुवून टाकले. त्याच्यानंतर मी थोडा वेळ बसले. म्हटलं कपडे धुवून आल्यानंतर थोडंसं आपल्याला वाटतं ना की थोडा वेळ बसावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी. तर त्याच्यामुळे मी थोडा वेळ बसले, पाणी वगैरे प्यायलं, त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये आल्यावरती मला आठवण झाली की अरे मी वाटपाची तयारी केली होती पण मी वाटप अजून ते भाजलेलं पण नाही आहे. तर वाटपाची तयारी म्हणजे काय, मी सकाळीच माझं जेवण वगैरे मी करत होते त्याच वेळी मी केलेली. तर इथे मी जे खोबरं होतं ते कट करून ठेवलेलं होतं फक्त आणि कांदा फक्त चिरायचा होता. तर ते माझ्यानंतर लक्षात आलं की हे माझं एक काम आहे. तर आता लगेचच मला इथे वाटपाचं जे काही राहिलेलं काम आहे ते पण करून घ्यायचं आहे. तर संध्याकाळी म्हणजे आणखी जर मला वेळ असेल ना तर मी अगदी दुसऱ्या दिवशी समजा कुठची भाजी वगैरे बनवायची असेल ना तर ती पण मी चिरून वगैरे ठेवून देते. म्हणजे असं मला म्हणजे प्लॅनिंग असेल की उद्या मला लवकर उठायचं आहे किंवा मला जास्तीत जास्त कामं आहेत तर ती मला आवरायची असेल तर त्याच्यासाठी मग मी आदल्या दिवशी पण थोडीफार तयारी जी आहे ती करून ठेवते. आणि हे वाटप जे असतं ना ते मी आठवड्याभरासाठी तरी मी असंच करून ठेवते, कारण की ते बरं पडतं. नाहीतर सारखं सारखं आपण कुठे जाणार, वाटप काढा परत ते त्यामध्ये मिक्सरला लावा वगैरे, हे आपल्याला खूप कठीण जातं. त्याच्यामुळे मी ते ठेवूनच देते आणि ते माझ्यासाठी खूप बरं पडतं. खरं तर वाटप जे आहे ना ते फारसं असं वापरलं नाही जात, कारण की मी जास्त वाटप म्हणजे फारसा उपयोग असा नाही करत. जे आमटी वगैरे असते त्यामध्येच वापरलं जातं. भाज्या वगैरे ज्या असतात त्या अशा जास्त वाटपाच्या मी बनवतच नाही. फक्त जे आपले कडधान्य असतात, आता मी काय केलं माहिती आहे का, की कडधान्य कशी आपण कंटाळतो खरं तर, पण कडधान्य आपल्या हेल्थसाठी पण चांगली असतात. तर त्याच्यासाठी मी हल्ली काय केलं माहिती आहे का, की थोडी कडधान्य पण मी त्यांच्या पण भाज्या बनवते, पण ते जास्त प्रमाणात नाही, थोड्याच प्रमाणात बनवते. म्हणजे इतर जी आपली काही भाजी असणारच आहे मार्केटमधून, ज्या काही आपण भाज्या आणतो त्यातली एखादी भाजी ती थोडीशी करायची आणि त्याच्यानंतर मग दुसरी जी भाजी आहे ती कडधान्यांपैकी काहीतरी करायची, म्हणजे ती पण खाल्ली जातात. नाहीतर मग कडधान्य ते संपत नाही आहेत ॲक्च्युली. आणि सध्या आता आमटी वगैरे पण काही मी फारशी अशी नाही बनवत, थोडीच प्रमाणात बनवते. कारण का ती परत उरली का मग आपल्या जीवावरती येतं. ती टाकायचं म्हटलं की आपल्या खरंच जीवावरती येतं आणि मग ती आपण अति प्रमाणात समजा खाल्ली तर मग आपण जाड होत जातो, असा मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मी असं ठरवलं थोडं प्रमाणातच जेवण बनवायचं. आणि कसं होतं की सकाळची जरी मी भाकरी आणि भाजी जरी नाश्ता जरी असला ना तरी मग मी दुपारच्या टायमिंगला चपात्या पण बनवते. त्याच्यामुळे त्या चपात्या पण असतात आणि परत जास्त प्रमाणात आमटी बनवली तर ती उरू शकते, यासाठी मी असं करते. आणि आता इथे मला भजी बनवायची आहेत, तर की जेवण जे आहे ते सगळं ऑलरेडी आहे. काय झालं होतं की दुपारी नवरा जेवायला आला नव्हता. दररोज तो जेवायला येतो पण आज आला नव्हता आणि त्याचं काही मला नक्की माहिती नव्हतं की तो येणार आहे की नाही येणार आहे ते. त्याच्यामुळे मी जेवण करून झालेली होते आणि त्याच्यानंतर त्याचा मला मेसेज आला होता की मी जेवायला नाही आहे म्हणून. तर त्याच्यामुळे जेवण जे आहे ते बरंचसं उरलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं की जेवण आता काही म्हणजे भाजी वगैरे थोडंसं आहे, तर म्हटलं रात्री आपण काय फारसं जेवत पण नाही, त्याच्यामुळे म्हटलं जे आहे ते ठीक आहे. आणि आता फक्त इथे मी भजी बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी ढोबळी मिरची जी आहे ना ती मी कट करून तिला मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं, तर तीच आता मी करायला घेणार आहे. तर आत्ता मी तुम्हाला सांगते आता 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा नवरा आलेला आहे ऑफिसवरून. आज त्याला खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं की सगळी तयारी वगैरे करून ठेवायची आणि ज्यावेळी हा येईल ऑफिसवरून त्यात मग आपण भजी तळायची. तर आत्ता 9:30 वाजलेत आणि आता मला पुढे आणखीन काही कामं करायची किंवा ब्लॉग वगैरे बनवायची
अजिबात इच्छा नाही, कारण की दिवसभरची जी कामं असतात ना, मी एकदम दमून जाते आणि रात्री मला ना कोणी सांगितलं की तू जागून कामं कर किंवा आणखी काही कामं कर, तर मला अजिबात शक्य नाही होत. त्याच्यामुळे मी माझी बॅटरी आताच डाऊन झालेली आहे खरं तर. पण आता फक्त भजी बनवणार आहे, कारण की बाहेर मस्त ना पाऊस पडून गेला आहे, गार वातावरण झालेलं आहे आणि या गार वातावरणात मस्त पावसामध्ये भजी वगैरे खायला छान वाटतं. म्हणून म्हटलं गरमागरम जरा भजी पण खायला भेटतील, म्हणून मी ते केलेली आहेत. आणि 2 ढोबळी मिरच्या होत्या आणि त्याची भाजी, बाकीच्या मिरच्यांची मी भाजी बनवली होती आणि आता परत ती भाजी बनवायची मला नकोसं वाटलेलं. म्हटलं आता ह्याची म्हटलं भजी बनवते आणि भजी छान लागतात ह्याची, तर म्हटलं हीच बनवते. आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की थोडंसं ते बेसन उरलेलं होतं, मग त्याच्यामध्ये परत मी कांदा कट केला आणि परत मग कांदा भजी पण झाली. तर अशी आमची ढोबळी मिरची भजी पण झाली आणि कांदा भजी पण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर काय आपली बरीच बायकांची कामं असतात, तुम्हाला माहिती असेल तर चला, असं संध्याकाळचं माझं रुटीन असतं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.